महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना राज्य सरकारसमोर आता नेमकं मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं, ते नेमकं ओबीसी कॅटेगरीतून द्यायचं की स्वतंत्र मराठा आरक्षण पुन्हा एकदा निर्माण करायचं आणि ते सुप्रीम कोर्टात टिकेल असं मराठा आरक्षण द्यायचं, याबद्दल खलबतं सुरू असतानाच बाहेरच्या राज्यांचे देखील पॅटर्न महाराष्ट्राने विचारात घेतले पाहिजे असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे। त्यापैकी एक आहे बिहार पॅटर्न। नेमका हा बिहार पॅटर्न काय आहे? बिहारमध्ये बिहार राज्य सरकारने बिहारमधील जनतेला तेथील समुदायाला कसं आरक्षण दिलं आहे आणि ते सुप्रीम कोर्टात किंवा टिकणारं कसं आहे, याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या रोकठोक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलचे व्हिडिओज लाईक करा। बिहारमधील जातनिहाय आरक्षण मर्यादा 50% 65% करणारं विधेयक बिहार विधिमंडळाने नुकतेच एकमताने मंजूर केलं। राज्यातील मराठा आरक्षणाचा पेच आणि देशभर जातनिहाय जनगणनेच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या आरक्षण दुरुस्ती विधेयकाला मोठं महत्त्व निर्माण झालेलं आहे, हे आपल्याला आता दिसतंय। बिहारचं आरक्षण विधेयक नेमकं काय आहे, हा पहिला प्रश्न आहे। बिहार सरकारच्या आरक्षण दुरुस्ती विधेयकानुसार ओबीसींचे आरक्षण 12% 18%, अतिमागास प्रवर्गाचे आरक्षण 18% 25%, अनुसूचित जातींचं 16% 20%, तर अनुसूचित जमातींचे 10% 2% करण्यात आले आहे। हे 65% आरक्षण आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठीचे 10% आरक्षण एकत्रित केल्यास एकूण आरक्षण हे 75% होते। उर्वरित फक्त 25% जागा ह्या खुल्या प्रवर्गासाठी राहतील। आरक्षण वाढीला नेमका आधार काय दिलाय बिहार सरकारनं? बिहार सरकारने जानेवारीपासून 2 टप्प्यात जातनिहाय सर्वेक्षण केले। त्यात ओबीसींची लोकसंख्या 27%, तर अतिमागासांची संख्या 36% आढळली। म्हणजेच ओबीसींची एकूण लोकसंख्या सुमारे 63% नोंदवण्यात आली। अनुसूचित जातींची लोकसंख्या 19.65%, तर अनुसूचित जमातींची 1.68% आढळली। सवर्णांची लोकसंख्या 15.52% एवढी नोंदवण्यात आली। बिहारमधील 2.76 कोटी कुटुंबांपैकी 34% म्हणजे 14 लाख कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून त्यांचं मासिक उत्पन्न हे 6,000 रुपयाहून कमी आहे। त्यामुळे अन्य कल्याणकारी योजना आखण्यासह लोकसंख्येच्या प्रमाणात जातनिहाय आरक्षण वाढवण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला। आरक्षणावरील 50% मर्यादेचं नेमकं काय झालं, हा सर्वांना आता तुम्हाला प्रश्न पडेल। सर्वोच्च न्यायालयाने 1992 मध्ये इंदिरा सहानी खटल्यात आरक्षणावरील मर्यादा 50% इतकी निश्चित केली होती। मात्र तामिळनाडूसह अनेक राज्यांनी विविध समाज घटकांना आरक्षणाचा लाभ देण्यासाठी ही मर्यादा ओलांडली आहे। आता आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या 10% आरक्षणाने 50%ची मर्यादा ओलांडली असली तरी ते जातनिहाय आरक्षणामध्ये समाविष्ट नसून खुल्या प्रवर्गातील आहेत। मात्र महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांचे 50%वरील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या इम्पेरिकल डाटाच्या आग्रहानुसारच बिहार सरकारने जातनिहाय सर्वेक्षण करून आपली कायदेशीर बाजू भक्कम करून घेतली आहे। मराठा आरक्षणासाठी हा बिहार पॅटर्न राबवता येईल का, हा देखील सर्वांच्या मनात एक प्रश्न आहे। त्याचं देखील उत्तर जाणून घेऊ। सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यावर ओबीसी मधून आरक्षणाच्या लाभासाठी कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे करीत आहेत, ते आपण सर्व बघतोय। आरक्षणावरून मराठा ओबीसी संघर्षाचे संकेत असल्याने राज्य सरकारपुढे नवा पेच निर्माण झाला आहे। त्यामुळे आता आरक्षणाचा बिहार पॅटर्न राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मराठा समाजातील व्यक्तींच्या कुणबी नोंदी आढळल्यास त्यांना तसे प्रमाणपत्र सरकार देणार असले तरी हे प्रकरण न्यायालयात गेल्यास मागासलेपणाच्या मुद्द्यावर हे आरक्षण टिकवताना सरकारची कसोटी लागेल। त्यामुळे सरतेशेवटी बिहारप्रमाणे जातनिहाय सर्वेक्षण करून त्या समाज घटकांना सामाजिक न्याय देण्यासाठी वाढीव आरक्षणासह अन्य कल्याणकारी योजना राबवण्याचा पर्याय राज्य सरकारपुढे असेल। आरक्षण आंदोलनाची धग अनुभवणाऱ्या गुजरात, राजस्थान आदी राज्यांनाही बिहार पॅटर्नची चाचपणी करता येईल। मात्र बिहारप्रमाणे सर्वेक्षण करणे म्हणजे ते अंगलटही देखील येऊ शकतं। त्यासाठी कर्नाटकचे उदाहरण देता येईल। कर्नाटक सरकारने 2015 मध्ये राज्य मागासवर्ग आयोगामार्फत जातनिहाय सर्वेक्षण केले होते। हा अहवाल नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्य सरकारकडे सुपूर्द होण्याची शक्यता आहे। या अहवालाचा काही भाग फुटला असून त्यानुसार राज्यात सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या प्रबळ मानल्या जाणाऱ्या लिंगायत आणि वोक्कालिग या समाज घटकांची लोकसंख्या कमी दाखवण्यात आली आहे। त्यामुळे हा अहवाल प्रसिद्ध करू नये अशी मागणी या समाज घटकांनी केल्याने सत्ताधारी काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे। आता देशव्यापी जात जनगणनेच्या मागणीला बळ देखील मिळेल, हा एक प्रश्न आहे। बिहारच्या जातनिहाय सर्वेक्षणातून अनेक महत्त्वाच्या बाबी पुढे आल्यामुळे इतरही राज्यात जातनिहाय सर्वेक्षणाची मागणी पुढे आली असून
देशभर जातनिहाय जनगणना करण्यासाठी विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करून आरक्षण मर्यादा वाढवली तर आनंदच आहे, ही नितीश कुमार यांची प्रतिक्रिया देखील यामुळे महत्त्वाची ठरते। आता केंद्रात भारतीय जनता पक्षाचं आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या म्हणजेच नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स NDA यांचं सरकार आहे। भाजप जातनिहाय जनगणना का करत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे। विरोधक नेहमी कडाडून भूमिका घेतात की भाजप जातनिहाय जनगणना केली पाहिजे, पण भारतात 2011 नंतर जनगणनाच झाली नाही आणि भाजपा जातनिहाय जनगणना का करत नाही यावरती देखील आपण आपल्या चॅनलवरती येणाऱ्या काही दिवसात व्हिडिओ बनवणार आहोत। या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे? महाराष्ट्रामध्ये जातनिहाय जनगणना करून खरंच आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल समाज घटक आहे त्यांना राज्यानं आरक्षण द्यावं, मराठा आरक्षण देण्याच्या जी केस आहे मराठा आरक्षण देण्यासाठी त्यामध्ये राज्य सरकारने नेमकं मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं की मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन हा आरक्षणाचा तिढा सोडवावा? याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा। आपल्या रोकठोक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच चॅनलचे व्हिडिओ लाईक करा आणि ते बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा, त्यामुळे येणारे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील।